अरे तुम्ही कशाला बोलवलं? त्याला कोणी बोलवलं नाल्या? तो काय म्हणतो माहिती मला कशासाठी बोलवलं? बोलवलं असं आहे काय? आपल्या देवबापाने एक कामगिरी सांगितली. कटली हा तर मी मगाशी जेवण आलोय त्याला कटलीची भाजी कुठून आणू? मगाशी कटली भाजी होती. अरे कटलीची भाजी नाही कामगिरी कसली असे म्हणतो. कामगिरी कसली? मी काय म्हणतो माहिती ह्याची भाषा तुला समजत नाही. तू फुलावाला बोललो का तू? शाबास कामगिरी सांगतो ऐकून घे. 16,360 गोपिकांचा मेळा. कोण गेल्या? मेळा जमाव एकत्र येऊ त्या मधुरीच्या बाजारात आलाय. आता काय ना तू कशा पण बोलतो तू? एक तुला सांगते ना त्या मधुरीच्या बाजारात आलाय. माझ्या बापाचं काय? माझ्या बापाचं काय जात नाही. तुझ्या बापाचे काही जात नाही. परत एकदा काही जात नाही. काय जात नाही? गायगोर असतो कोण? त्यापासून मिळणारे दही खातात कोण? ते लागतो ते गोकुळातच राहिलं पाहिजे. हो का? त्यासाठी जरा पिंपळाच्या पारी अटक करण्याचे काम तुला करायचे. त्या पिंपळाच्या पारी अटक काम तुला करायचे. अरे तुला करायचे? तुला करायचे. मला करायचे. तुला करायचे. अरे शब्दात मूळ मुद्द्यावरती आला. त्याला गौरव दाखव. डोळे दाखव. हा दाखव. गाडीचं टोक फिरल. हा बघायचं. हा मग काठीचा टोक पाठी गेला. मग तू कुठं कुठं बघतो? मोबाईल काय बघ बघ काठी टोकडं बघ. आम्हाला वर दिलं होतं आता. अरे बोल पाहिल्या फुटू काय बघ. काय गवल्याच्या गवल्याची पाहिल्या फुटू. अरे वाकड्या असणार पांढऱ्या पांढऱ्या फुटू. अरे गवळ्याच्या पोरी त्या दही दूध खातात ना म्हणून त्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू. मग त्या गवल्याच्या पोरी दही दूध खातात म्हणून त्या पाहिल्या. कोणती सगळी भाषा व्यवस्थित समजत नाही. तो असाच बरोबर असणार. आपल्याला काम झाल्याची काय म्हणणार काम होऊ द्या. मी काय म्हणतो त्या गवळीमध्ये मावशी मावशाले त्या गवळीची मावशी आज आता बोलतोय. आणि जायची कोठे तुम्ही आलेल्या कुठून अरे बरोबर केला म्हणजे अर्धा काम झालं. अरे तुला सांगितलेलं काय? आणि तिने हाय केला त्या पाणी 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 झालं. तिला हाय केला आली कुठून जायची कुठे जा विचारून ये. कुठून जायची आता काय? अरे वा काय काय
मला काय अरे बापे नका बापे लागतोस काय कोण बापे? अरे तू बाप्या मग आईला सांगितलं ना रे आईला सांगितलं बोलू नको मी सांगतो काय करते बाबा मी सांगतोय रे त्याला तू आजपासून तू बाप्या आजपासून बाप्या छाती लागते त्यांच्या बापे भरलं ना गोकुळातून जाणार मथुरेला काय म्हणाली आली गोकुळातून त्या मुसलीत कुठं अरे बाप आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला हा मग हा रस्ता प्रतिबंध आहे काय आता काय आम्ही बाजारला जाणार म्हणजे जाणार बाजारला जाणार म्हणजे नाही पण मी काय म्हणते त्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते तू गावाचा उत्तर काय गुरांना चारा आणा लागतो तू चारा आणतो त्यानंतर दही दूध काढावे लागते तू काढतील त्यानंतर दही दुधाचे मार घेऊन यमुनेचा घाट चढावा लागतो तू काय करशील तुला काय सांगितलं हॅलो हे पहा आमच्या गोपिकांसाठी काही पारितोषिक आलंय वंश मात्रे अलिबाग वंश मात्रे अलिबाग यांची आजी सीमा शिंदे हिचकडून मावशीच्या भूमिकेसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने नाव द्यायचंय वंश मात्रे शंकराच्या पिंडीवर बेलगालचे वाकून शंकराच्या पिंडीवर बेलगालचे वाकून वंशरावांचे नाव घेते सर्वांचाच मान राखून त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रशांत बेकरे उर्फ पप्पू बेकरे यांची मुलगी मंजरी प्रशांत बेकरे हेचकडून आमच्या गोपिकांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय तसेच पुस्तकाला भूगोलाचे कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर साई प्रसादांचे नाव घेते अक्षरावांची लवर हॅलो त्याचप्रमाणे निवास पांचाळ यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रतिबंध आहे म्हणून सांग म्हणजे अजून तू विचारलेलं नाही एकच शब्द आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ अरे बाहेर असताना एक बदला अरे बाहेर एक बाजू तुम्हाला म्हणतात तरी कोण तुला काय बोलली काय मावशी गावातली मावशी गावातली तुमच्याकडे कायदा आहे का काय मावशी मग फाटा आणणार आहे काय कांदा पाहिजे कांदा पाहिजे असं नाही तीन काय तुमच्याकडे कायदा आहे का कायदा हाय म्हणून सांगा जातोय ना तू कशाला जा म्हणतो तोच बोलला जा म्हणून तुला बोलायची गरज आहे काय 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 म्हणून तुला काय करायचं बघणार नाही जा म्हणून तो काय पण सांगा की काय करायचं एक वाजवला ती मावशी
तुम्ही गाणं म्हणूया. तुम्ही कायदा सांगून झालेला आहे. तुम्हाला कायद्याप्रमाणे आमच्या हुकमानं तुम्हाला बसलंच पाहिजे. आमच्या हुकमान त्याला बसलंच पाहिजे. तुझ्या हुकमान जा. अगं पूर्ण यांच्या मुळे न बसता थोड्या दमल्यामुळे बसूया. अरे तेवढं मिळणार तुला पाणी ठेवलं ठेवलेलं मामाने माझी 6 बंडे मारली. 7वा बेटा द्वारकेला गेला. 8वा श्रीकृष्ण मामाच्या आदेशाने धारण करावा लागला. बोला पंढरीकावर पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून पूर्ण केली दिसत नाही. गवळींतर थाटमाट करून मथुरेच्या बाजारात निघाले आहेत. त्यांना अडवण्याचे काम आपणच केले पाहिजे. गवळण थांबा. तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. 12 रस्त्याचा एक मार्ग करून मी त्या असे जाण्यासाठी उभा आहे. तुम्हाला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण. ते असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेमिरा, मस्तकी तुरा, कटेवर हात आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे हे युग कोणते? कलियुग. राधे जसजशी युगे बदलतात तसतसे अवतार मला धारण
धारण करावे लागतात. मग तुम्ही तारले कोणा मारले कोणा सांगितले पाहिजे. आकाशवाणी झाली कौंसाची धुंदी उडाली देवगी बंदी शाळेत आली ऐक माझी जन्मकहाणी राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी पहिला अवतार पंचदरीला गंगाधूर सागरी वदीला दुसरा अवतार कुर्मा माता पृथ्वीभार मेवायला राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी तिसरा अवतार वामन हरिपादा नगरीला चौथा अवतार राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी पाचवा अवतार वामन हरिपाताळी नगरीला सहावा अवतार परशुरामा सहस्र अर्जुन मेवा दिला राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी सातवा अवतार आठवा अवतार श्रीकृष्ण वृंदावनाचा वधाला राधे तू ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी ऐक ना माझा जन्म गुणा तुला ग सांगतो मुरारी राधे 21 मैल जन्म गुणा आता सिंधन घ्या आणि माघारी निघून जा. देवा आम्हाला सिंधन माहित नाही. अरण्यापासून आवळा गायीपासून दूध आणि समुद्रापासून मीठ याशिवाय दुसऱ्या चिंतन नाही. अगं परिणो हे खरोखरच श्रीकृष्ण भगवान आहे. त्यांना शरण गेलंच पाहिजे. कोणावरी जा तुम्हाला राजा आहे. शरण आले. थांब राधे तू 7व्या अवतरण घेतली होत्या 8व्या अवतरण पूर्ण कर. गोकुळची गवळण राधा लागली हरीच्या नाद. गोकुळची गवळण राधा लागली हरीच्या नादा. लागे गुण गाया कशी लागे
माझ्या या कल्पनाच्या दरबारात नेहमीप्रमाणे दही दुधाचे माठ घेऊन येणाऱ्या गवळणी अद्याप आले नाही. कोण आहे रे तिकडे? शिपाई शिपाई आपल्या या मथुरेमध्ये गोकुळच्या गवळणी दही दुधाचे माठ घेऊन येणाऱ्या गवळणी अद्याप आल्या नाही. त्याचा तपास पावला. कृष्णा, मोठा घास घेऊ नकोस. मामा, तो घास तुझ्या डोक्यात आहे. काही हरकत नाही.